परंतु दिसत्या परिस्थितीवरनं पोलिसांना संशय आल्यानंतर जो मयत असावा गणेश चव्हाण, या संशयाच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाणच्या इतर सगळी माहिती काढत असता एका महिलेबरोबर त्याचे जे काही मैत्री होती तर त्या मैत्रीच्या आधारावर त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेस आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश चव्हाणच्या जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळं आपला संशय बळावल्यामुळं आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला. पाठलाग करत असताना आपली जी टीम आहे ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं पुढे सिंधुदुर्ग विजयदुर्गपर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचा तरी आहे. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणने या अनुषंगानं आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्यांनी जो स्वतःचा 1 कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं, स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि हा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तुळजापूर टी पॉइंट औसा या ठिकाणावरनं एक लिफ्ट त्याला जी या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इसमाला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ठिकाणी त्या ड्रायव्हर सीटवर बसून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला आहे. आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटावं म्हणून त्यांनी त्याच्या हातातलं कडं सुद्धा त्या जो काही मयत इसम आहे तर त्याच्या सीटवरच त्या ठिकाणी ठेवलं होतं जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी आणि पोलिसांना गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे. इव्हन त्याच्या कुटुंबियांना सुद्धा हेच वाटावं की गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे. अशा पद्धतीचा बनाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.